राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी माईक आवाज आवाज हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते धान सुंदर ते धान उबे बिटे वरी राम सुंदर ते धान सुंदर ते धान हो उबे बिटे तुलसी हार गेड़ा तुलसी हार गेड़ा काजे पीतांबर तुलसी हार गेड़ा हो करकटे वरी हे बोली तुलसी हार ओ तुलसी हार गेड़ा काजे पीतांबर तुलसी हार गेड़ा
तळपती तबडी तळपती ओ कंटको तू मनी विराजित तुळशी हार गेला तुळशी हार गेला काजल पितांबरी तुळशी हार गेला हो
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण राम 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 कृष्ण जय 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 राम कृष्ण राम 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 हरि 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 जय जय राम हरि 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 जय 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 राम राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हॅलो हॅलो थोडा कडक करा नावाच बेस कमीच ठेवा हॅलो हॅलो थोडा गेन राहू द्यात हॅलो 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 रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख
बाप रखुमाई वर रखुमाई वर तो हा विठ्ठल बरला मेरी कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मन गुंतू माया काळ आला जवळी ग्रासावर काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची हे उडी पडेल काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाज सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा आणि चौधरी सोयरी भरी भरी अनिक चोयरी भरी भरी अनिक चोयरी भरी भरी काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाज काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाजे सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून एका चक्रपाणी वाचूनिया एका चक्रपाणी वाचूनिया काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची हे उडी पडेल बाजेवा उडी पडेल सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप पार पारी हे पार कुमारी कुमार कुमार
नको नको मैना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे नको 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 मना मना नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मैना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे काळे आला जवळी जवळी ग्राचा भया काळे आला जवळी 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 ग्राचा भया काळाची उडी पडेल बाजी काळाची मुडी पडेल बाजेवा काळ्याला जवळी रसा काळ्याला जवळी ओ सोडे विना देवा माया पान सोडे विना देवा सोडे विना देवा सोडे
हरी विठ्ठल 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 विठाल 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 नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मायबा सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाणी वाचण्या काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप विठाला विठाला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावर ठेवून माता साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं इंद्रहिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन ओ तुझ
दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या ओ दुसरे चरणा संताची या पांडुरंगा करू दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे दांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळे विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारी संतांच्या गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून खऱ्या अर्थानं या मनाला पारमार्थिक स्वरूपाची विनंती करणारा अभंग आहे. विठाला विठाला नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. ज्या निमित्तानं या ठिकाणी आजचं कीर्तन समर्पित होतं आहे कैलासवासी आदरणीय शंकर बाबूराव गवळी आणि दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आदरणीय गवळी परिवारानं या ठिकाणी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन प्रसंगी केलेलं आहे. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन झालेलं आहे. या गवळी परिवारावर खऱ्या अर्थानं हा दुःखाचा आघात या ठिकाणी झालेला आहे. या परिवाराचा विचार केला असता गंगा भागीरथी संगीताताई शंकर गवळी पत्नी, गंगा भागीरथी विमल रमेश गवळी भाऊजाई, सभागती शकुंतला निंबा विरार बहीण, सभागती वैशाली जितेंद्र पवार मुलगी, सभागती पूजा राहुल जाधव मुलगी, आदरणीय श्री गणेश रमेश गवळी पुतण्या, श्री स्वप्नील रमेश गवळी पुतण्या, श्री नितीन शंकर गवळी मुलगा, श्री आदरणीय रोशन शंकर गवळी मुलगा,
सौभाग्यवती पूनम नितीन गवळी सून, सौभाग्यवती सानिका रोशन गवळी सून असा असणारा या ठिकाणी परिवार, ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी या गवळी परिवारांचा या ठिकाणी संपर्क झाला. आपल्या सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल. ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना ज्यांच्या विशेष संपर्कातून आजचं कीर्तन या ठिकाणी मला प्राप्त झालं, माझे परमस्नेही जिवलग मित्र परमार्थ स्नेही आदरणीय किरणदादा यांनी या ठिकाणी संपर्क साधला आणि किरण भाऊच्या या ठिकाणी विशेष संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. किरणदादा, तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. कोण्याही प्रकारची जात धर्म पंथ याचा विचार न करता संतांच्या उक्तीवर या ठिकाणी चालणारे आपण माणसं आहोत. या अनुषंगानं आपण सेवा माझ्याकडे दिली. आपल्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. तशी सेवा प्राप्त होत असताना आदरणीय नितीनदादा गवळे असतील यांचाही या कार्यक्रमाच्या प्रसंगी संपर्क झाला. बाबांचे या ठिकाणी ते चिरंजीव आहेत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन भाऊ आपण या कार्यक्रमाचं केलेलं आहे. प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद विनेकरी चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल ज्यांच्या मुखातून आपण खऱ्या अर्थानं ऐकली, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य. खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासूनचा या ठिकाणी आमचा अट्टहास आहे की एकत्र येण्याचा आणि एवढ्या वर्षानंतर आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीतरत्न असंख्य महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन आपल्या आवाजातून ज्यांनी खऱ्या अर्थानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं असं वारकरी भूषण आदरणीय जगदाळे गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गुरुजी, तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. आदरणीय श्री रविदास महाराज जगदाळे महाराजांचा आणि माझा हा प्रथमच योग आहे. आपल्या परिसरात काही ठिकाणी कीर्तनाचा योग आला होता, परंतु काही सप्त्यामध्ये या ठिकाणी एखाद्या दिवशी तुमचं येणं नाही झालं, कधी माझं नाही झालं, असं नाही झालं. पण या ठिकाणी काही पर्सनल गोष्टीमुळे आमची भेट नाही झाली. पण आज फार दिवसापासूनचा या ठिकाणी योग होता, आज योग जुळून आला. गुरुजी, तुमचा हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल नित्यान दे उरीचा नाव दे. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान, महारुद्र हनुमान की जय. हाला हाला बिराला बिराला हाला बिराला बिराला ओ टाळा या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी मला या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये आणि कीर्तनाला ज्यांनी या ठिकाणी याही आधी साथ केलेली आहे, माझे परमस्नेही या ठिकाणी परमार्थस्नेही वारकरी भूषण आदरणीय गोरख महाराजांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय या ठिकाणी गोरख महाराजांचा आवाज गोड आहे आणि तार सप्तकात या ठिकाणी दादा तुमचा आवाज आहे. याही आधी महाराजांनी मला अनेक सप्ताहामध्ये आणि पुण्यस्मरण अनुषंगाने या ठिकाणी कीर्तनामध्ये साथ केलेली आहे. महाराज, तुमचा हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी तबल्याची साथ करण्यासाठी खऱ्या अर्थानं ताल सम्राट मृदंग सम्राट संकेत महाराज आरोटे गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. संकेत महाराज, तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. महाराजांची ही वारकरी शिक्षण संस्था आहे आणि अतिशय छान या ठिकाणी शिष्य घडवण्याचं काम संकेत महाराज तुमच्याकडून होत असतं आणि या ठिकाणी अतिशय हातात गोडवा आहे. तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंग सम्राट खऱ्या अर्थानं ताल विकास मृदंग महामेरू आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा जो हातात घोडवा आहे, जी लयबद्धता आहे, जी तालबद्धता आहे, यांनी खऱ्या अर्थानं हा नाद ब्रह्मश्रोत्यांच्या हृदयात ज्यांनी उभा केला
असे आमचे परमस्नेही परमार्थस्नेही विकासजी गुरुजी बेलूरकर यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर या ठिकाणी फार अप्रतिम नियोजनात या ठिकाणी आपण गुरुजी फार सुंदर या ठिकाणी आपला हात आहे. तुम्हाला सगळ्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. सगळे शब्द कमी पडायला लागले. माझी डिक्शनरी शब्दांची कमी पडली. खऱ्या अर्थानं असं सुंदर असणारं तुमचं सगळ्यांचं कार्य आहे. हरिभक्त परायण महाराजांचं काय नाव? सुरदास महाराज का? यांच्या सुरदास महाराजांसाठी टाळी वाजवा. हां, लक्ष्मण महाराज आणि सुरदास महाराज या दोन्ही महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी बासरीची साथ करण्यासाठी माझे जिवलग मित्र या ठिकाणी अतिशय सुंदर त्यांनी मला आधी साथ केलेली आहे. आमचे राहुलजी महाराज सानप गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. फार या ठिकाणी समय सूचकता आहे. कुठं काय वाजवायचं हे या ठिकाणी चांगलं ज्ञान त्यांना आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं आहेत त्यांचं धन्यवाद आहे. विनेकरी तर एक नंबरचे काय बोलायचंच काम नाही. जाताना तेवढं धोतर मला देते हे झालं एक नंबर धोतरे. त्यांचं हृदयातून धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी खऱ्या अर्थानं जी सुंदर अशी या ठिकाणी साऊंड व्यवस्था आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन करत असताना ही जी साऊंड व्यवस्था या ठिकाणी काय नाव आहे साऊंड सिस्टीमचं आपल्या? विश्वगुरू या ठिकाणी साऊंड सिस्टीम यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अतिशय चांगली साऊंड सिस्टीम आहे. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या ठिकाणी जी शूटिंग चालू आहे कुठला चॅनल आहे बाळा? मराठी कीर्तनकार. मला वाटतं आधी बी शूट केलेलं आहे माझं कीर्तन. केलं आहे का पहिल्यांदाच करतोय? पहिल्यांदाच करतोय ना. पहिल्यांदाच करतोय त्यामुळे काय वांगाळ टाकू नका. आपलं चांगलंच टाक कधी कधी बोलण्यात. खऱ्या अर्थानं आमचे युवा उद्योजक हे तरुण आहे मराठी कीर्तनकार. अतिशय चांगलं या ठिकाणी यूट्यूब चॅनललाही नाव दिलं आहे. नंतर हे कीर्तन आपल्याला अवश्य या ठिकाणी पुन्हा एकदा अपलोड केल्यानंतर पाहता येतं. युवा उद्योजक आहेत, व्यावसायिक क्षेत्रात चांगलं काम करतात. जगदाळे गुरुजी मी शूटिंगवाल्यांना कधीच बंद करायला लावत नाही, कारण माझा नेहमी कंटेंट वेगळा असतो. त्यामुळे मला काही लोड येत नाही. त्यामुळे तुम्ही काही लोड घ्यायचा नाही. फक्त जे चांगलं आहे तेच टाकायचं. मी काय वाईट बोलणारच नाही. आणि एखाद्या वेळेस घसरून जातो माणूस. एखादं चांगलं बोलायला जातो लोक त्याला AI च्या माध्यमातून वेगळं एडिट करतात. आणि त्यामुळं लोक तशी बी आमच्यावर टपून येतात. आणि त्यामुळं या ठिकाणी तुमचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. या ठिकाणी किरण भाऊ तुमचं हृदयातून धन्यवाद. ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत आणि ज्यांची नावं राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कुणी नाराज व्हायचं नाही. तुमच्या इथं काय माझं मतदान नाही, पण मला काही जास्त कोणाची नावं माहिती नाहीत. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हेवडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा माय बाप. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि महाराज या अभंगात मनाच्या संदर्भात या ठिकाणी बोलत असताना त्या मनाला पारमार्थिक स्वरूपाची विनंती करतायत. खऱ्या अर्थानं ते एकदा नको म्हणले नाहीत तर दोनदा नको म्हणले. याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी जर विचार असा केला की परमार्थ हा कशाचा विचार आहे, तर परमार्थात मन एकाग्र होणं फार आवश्यक आहे. आणि संसारात शरीर असणं आवश्यक आहे. पण संसाराच्या ठिकाणी शरीर बरोबर आहे, पण परमार्थात मन मात्र एकाग्र होत नाही. मग या ठिकाणी परमार्थिक भूमिका ज्यावेळेस तुकोबारांनी पाहिली त्याच तुकोबारांच्या लक्षात आलं आम्ही फार प्रयत्न केला, पण फार प्रयत्नानंतरही आमचं मन मात्र देवाच्या चरणाजवळ एकाग्र होत नाही. त्यानंतर तुकोबारांना असं जाणवलं की काय करावं. काय काय करीतो मना परी नाही के नारायणा. अनेक प्रकारचं या ठिकाणी कार्य केलं, पण महाराजांना हे जाणवलं या सगळ्या इंद्रियांमध्ये या ठिकाणी ही सगळी इंद्रिय आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात जो चंचल आहे ते मन आहे. म्हणजे जे दिसतही नाही आणि त्या मनाला म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी. म्हणजे आता इथं बसल्यापैकी असे अनेक श्रोतृवर्ग आहेत. मी बसलेल्या कुणालाही प्रश्न विचारेन सांगा मन दिसतं का, तर प्रश्नाचं उत्तर एकच आहे की जगदाळे गुरुजी मन दिसत नाही. मन दिसत नाही याचा अर्थ आहे असं नाही, ते आहे. मन आहे ते क्रिया दोन प्रकारची करतं. हे संकल्पही करतं आणि ते विकल्पही करतं. आत्मा नाम रथिनाम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी मनम प्रगमेव. या शरीरूपी रथात आत्मा नाम रथिनाम विद्धी शरीरम रथमेव तू. या शरीरूपी रथाचा लगाम जो कुणाच्या हातात आहे तो मनाच्या हातात आहे. मनानं ठरवायचं हा रथ चांगल्या मार्गाला न्यायचा का हा रथ वाईट मार्गाला न्यायचा. म्हणजे मनाच्या हातात दोन गोष्टी आहेत. त्याला शास्त्रीय परिभाषेत संकल्प आणि विकल्प म्हणतात, आणि आपल्या व्यावहारिक परिभाषेत त्याला पाप आणि पुण्य म्हणतात. पाप म्हणजे त्याचा विकल्प आणि पुण्य म्हणजे त्याचा संकल्प. एखाद्या मनाने ठरवलं की आज पुण्यस्मरणाच्या कीर्तनात
कबीर महाराजांचं कीर्तन आहे, जगदाळे गुरुजी गायलाय, गोरख महाराज गायलाय, बेलूरकर आरोग्य महाराज ही सगळी वाजवायला आहेत. आणि या सगळ्या साधू संतांच्या सहवासात आज आम्ही तुळशीची माळ घालावी हा मनाचा संकल्प झाला. विठाला विठाला विठ्ठला थोडा घेत थोडा आवाज कडक करा माझा. अजून माझ्या आवाजाला ऑलरेडी बेस जास्त आहे. आणि मग खऱ्या अर्थानं एखादं पुण्य करावं असं वाटणं म्हणजे मनाचा संकल्प आहे. हे का सांगू आहे, या अभंगाचा परमार्श जाणून घ्या की का महाराजांना आवश्यकता वाटली मनाला सांगायची. हे सगळे इंद्रिय आहेत, पण इंद्रियाविषयी बोलत नाहीत. महाराज बोलतात मनाविषयी, जे मन दिसतही नाही. याचा अर्थ आहे असं नाही का, एक म्हणून म्हणतं चल कीर्तनाला, दुसरं काय म्हणतं टेन्शन घेऊ नको, बराबर एकला जेवायच्या टायमिंगला जाऊ. दोन मन आहेत का, मन एकच आहे. एक मन म्हणतं आता आला कीर्तनाला, घे आले लोकांच्या चपल्या घालून. दुसरं मन म्हणतं हा धर्म करायला आला, धर्माचं काम करायला आला. म्हणजे एक मन असंही म्हणतं आणि एक मन तसंही म्हणतं. मन दोन नाहीत, मन एकच आहे. क्रिया दोन प्रकारची करतं. हे संकल्पने आणि विकल्प. म्हणून महाराज सांगतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी. म्हणा तुला ऐकावं लागेल. हा आजचा जो कार्यक्रम आहे महाराज, हा कार्यक्रम हा शास्त्राच्या परिरेखेतला कार्यक्रम आहे. सनातन धर्माप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे, वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आजचं हे पुण्यस्मरण आहे. माणसं निघून जातात, पण गेलेल्या माणसांचा आशीर्वाद मात्र कायमस्वरूपी राहावा. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. कल्याण इच्छिते दया कुळा. म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. गेलेल्या माणसांचा आशीर्वाद या परिवारावर कायम राहावा म्हणून आमच्या नितीन भाऊ आणि परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. हे पिंडदान काय, पिंड पदावनी दिला आपुलिया करी, माझे झाले गया वर्जन आणि फिटले पित्रांचे ऋण. या पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही विधी करावे लागतात. बसलेल्या प्रत्येक श्रोतांनी ऐका, तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परिरेख घेते. एवढं जरी किरणदादा एवढं जरी जीवन बाजूला गेलं तरी त्याचा थेट प्रभाव मनुष्य जन्मावर, मनुष्य देहावर आहे. आपण या ठिकाणी घरात भरपूर पैसा येतो, पण पैसा टिकत नाही, याला दोष पित्रदोष आहेत. घरात मुलं होत आहेत तरी स्त्रियांना अपुत्रिक आहेत, याला दोष पित्रदोष आहेत. मग मला सांगा, जर एवढे काही दोष घरात उभे राहिले तर मग घरातली लोक चर्चा करतात, कारण सगळं जिथल्या तिथं आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, पण नेमकी अडचण काय. आणि मग कोणीतरी कानात कुजबजतो, म्हणजे जरा देवाचं बघायला लागेल. काय करावं लागेल राहुल महाराज, देवाचं बघायला लागेल. आणि म्हणले कुठं जायला लागेल, मग आमच्या इकडे देवऋषी शब्द आहे, देवऋषाकडे जावं लागेल. कुठं वैद म्हणतात, कुठं भगत म्हणतात. आणि मग देवऋषाकडे गेले की मग आता त्यांनी तीनच गोष्टींचा विचार आमच्यासमोर सांगितला आणि त्यांच्याही शास्त्रात तोच अभ्यास आहे आणि इकडल्याही शास्त्रात तोच अभ्यास आहे. आणि गरुड पुराणही तेच सांगतं, तीन दोष या मनुष्य देहाला आहेत. एक कुलदैवत, दुसरा ग्रामदैवत आणि ज्या निमित्तानं आजचं पुण्यस्मरण आहे ते आहे पितृदैवत. लक्षात राहावे का, याच्या पलीकडे मनुष्य देहाला दोषच नाहीत. एक तर 2 वर्ष कबीर महाराज लईच पैसा वाढण्यात मग्न झाला आणि मग आमच्या वडिलांनी मला सांगितलं, बाबा कुलदैवताला गेला नाहीस तू. म्हणलं हे 2-3 कीर्तन उरकतो आता. ते म्हणले आयुष्यात तुझी कीर्तन उरकायची नाहीत, देवाला पाया पडू नये. म्हणलं का, म्हणलं तुम्हाला कसं कळलं. ते म्हणले काल ड्रायव्हरचा फोन आला, सारखी गाडी पंक्चर होती. म्हणली नवीन टायर टाकली तरी गाडी पंक्चर होती. कीर्तनाला पोचायच्या वेळेसच गाडीमध्ये बंद पडती. तुमच्या लक्षात येते का. म्हणजे आम्ही पुण्य करूनही काही ना काही आमच्या आयुष्यात या अडचणीच आहेत का नाही. याचं कार्य काय सांगा तुम्हाला, याला काहीतरी दोष आहेत माणसाच्या आयुष्यात. मी अंधश्रद्धा सांगत नाही, नाही तर आता लय बाबा लोक व्हायला लागल्यात, ते ओम भूम छूम काय करायला लागल्यात त्यात आम्हाला बी टाकतात. सांगायचं तात्पर्य काय, मी श्रद्धाच सांगतोय, पण काही शास्त्र असं आहे ते मानावं लागतं. तुमचं माझं जीवन शास्त्राच्या परिरेख येते. एवढ्या लांबूनचा माणूस इथं येणं, आज तुम्ही वाजवायला ना, हे सगळं आधी ठरलेलं आहे. माझ्या कीर्तनात जगदाळे गुरुजी आज गाणं, पण एवढ्या वर्षानंतर आज योग येणं, हे आजचा योग आधीच ठरलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी शास्त्र, कुछ जान के चलो कुछ मान के चलो. काही गोष्टी मानाव्या लागतात आणि त्या मानाव्याच लागतील तर माणसाचं जीवन. बघा भाऊ, या ठिकाणी आमच्या नितीन भाऊनी फार मोठी वडिलांची सेवा केलेली. दादा तुम्हाला सांगतो, याचं फळ जगाच्या पाठीवर एका साईडला किती पैसा आणि एका साईडला बापाची सेवा. बापाची सेवा ही उजवी ठरते. याचं कारण आहे, तू का म्हणे पित्र आशीर्वाद देते. हे पित्र आशीर्वाद देत असतात तुमच्या अंतःकरणात जे वडिलांविषयीचं प्रेम आहे. मला आल्यानंतर
आमचे किरण भाऊनी फोनवर सांगितलं, म्हणले महाराज थोडं पिंगळा घ्या. आणि वडिलांना आता पिंगळा काय मी घेत नाही, कारण की ती येतच नाही आपल्याला. म्हणलं ती काय लागीन, खऱ्या अर्थानं ज्याची त्याची स्पेशालिटी आहे, नाही त्यांना सांगतो मी घ्यायला. बघा ना महाराष्ट्रात काय वैभव निर्माण झालं. कुणी आवाजाचे जादूगार आहेत, काहींना खऱ्या अर्थानं आई माझी प्रेमाचा सागर हेच सांगाय बोलावतात, पण त्यांनी ते वैभव मिळवलं बरं का. आमच्या विशाल महाराजांना बोलवलं तर खऱ्या अर्थानं विशाल महाराज यायला लागले कीच लोक म्हणतात आज पिंगळा होणार आहे. हे माणसांनी कमवलेली श्रीमंती आहे. संप्रदाय तेच आहे. आमच्याकडे बघितलं का आमच्या दाढीकडे बघून अफजल खानाची दाढी नाही म्हणत, महाराजांच्या मावळ्याचीच दाढी म्हणतात. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की आज हा छत्रपती सांगणार आहे, हे शिवबाराजे सांगणार आहेत, हे शंभूराजे सांगणार आहेत, हा आजचा कीर्तनकार मावळा सांगणार आहे, कदाचित मातृपितृत्वावर बोलणार आहे, पण हा भंग बी सोडवणार आहे. विठ्ठला विठ्ठला हे सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि कौतुक केलं पाहिजे हो. काय माहिती का, तुमच्याकडे लय राजकारण नाही, आमच्याकडे लय याडपाटीत. आमच्यातली माणसं आमच्या माणसाचं कधीच कौतुक करत नाहीत. आमचा पुढं जायला लागला ना आपलीच मागं वाटतात. बघा तुम्हाला आजपर्यंत यश आहे, आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच नाही देखावलं. मला सांगा, एखादा जर कीर्तनकार चांगलं कीर्तन करत असेल तो कीर्तन कसं करतो याला महत्त्व नाही, तो वारकरी संप्रदाय प्रेझेंट करतो हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तो किती मानधन घेतोय, त्याला किती अभंग पाठ आहेत हा विषय नंतर आहे, पण वारकरी संप्रदायाची ही भूमिका आज तो समाजापर्यंत मांडतोय, याचा अर्थ तो ग्रेट आहे. लक्षात नाही का. पण मला असं वाटतं की कुणी कुणाला नावं ठेवून चालत नाही, सगळे जे त्याच्या मार्गाने चाललेलं आहे. पण काय झाले, काही राजकारण्यांना स्वतःच्या पोळ्या भाजायच्यात म्हणून मी लय गडबडी झाल्यात. बरं हे अभंगातला विषय का नाही विषय, पण तुमच्या मनात जात धर्म नाही म्हणून तुम्ही मला बोलावले. नाही तर काय काय ठिकाणी म्हणतात मुसलमानच का बोलाल, तुम्हाला बाकीचे गावले नाहीत का. हाय असं बरं का. आता आमच्या काय चेहऱ्यावर कपाळा कुठं जात धर्म लिहिली का, नाही लिहून आला हो माणूस. हे माणसाने काय झाले, या येड्या भाबळींनी स्वतःच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्यात. काही अडचण नाही. इथं सांगा तुम्हाला, इथं बसलेले शेतकऱ्याला धर्माची अडचण आहे का, त्याला अडचण धर्माची नाही, त्याला पिकाला भावाला पाहिजे याची अडचण आहे. लोकांनी काय केलं, आम्हीच आमच्यात बांधणं लावण्याचा प्रयत्न केला. बरं ते तिथपर्यंत तरी होतं, इकडे बी सुरू झालं. नाही लक्षात आलं का तुमच्या. मला तर एक जण म्हणलं ना त्या दिवशी, म्हणजे महाराज अरे काय म्हणलं तुम्ही एवढं जबरदस्त कीर्तन करता, पण आमची इच्छा आहे की महाराज तुम्ही आता जर मुस्लिम धर्म आहे समोर, तर आता तुम्ही हिंदू धर्मात आलं पाहिजे. नाही म्हणून काहीच अडचण नाही, केवढाही मोठा यज्ञ करा, काही करा, पण आम्ही जो यज्ञ करतोय ना हा नामजप यज्ञ आहे. याच्यापेक्षा मोठा यज्ञच नाही. योग याग तपे केली दयाने आमुपे, तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा. ज्याच्या मुखातून मंत्र त्रिअक्षरी. बरं जगदाळे गुरुजा असाही प्रश्न आहे, कोणीही माणूस कोण्या धर्मात तिने व्यवस्था बनवलेली आहे, पण तो त्या धर्मात त्याने आल्यानंतर त्याला कुठल्या जातीत घेणार हा एक संविधानापुढे प्रश्न आहे. हे नाही कळलं का, शास्त्रात बोलतोय. कुठल्या जातीत घेणार, ब्राह्मणात घेणार आम्हाला घेऊ शकतात कुणी नाही घेऊ शकणार, डावलणार. पण असं झालं, एक जण खतरनाक आहे. तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे का, मी तो उभा आहे, माझी तिसरी पिढी आहे आणि माझ्या बापाने मला सांगितलं कबीर वा घाबरायचं नाही. मी बी 5 राज्यात कीर्तन करतो महाराज, मी बी छत्रपती सांगतो, आम्हाला बी लय अडचणी येतात, मागं वाढणारी आपलीच माणसं असतात. पण खरं सांगू का, जोपर्यंत तुम्हाला कोण मागं वडत नाही ना तोपर्यंत पुढं जायला मजाच नाही. लक्षात नाही का. मागं वाढणारी असती तर पुढं जायला मजा आहे. कुणीतरी म्हणलंच पाहिजे वेलूरकरांना म्हणलंच पाहिजे, कुणीतरी संकेत भावाला म्हणलंच पाहिजे, गड्या थोडंसं चुकलं म्हणलंच पाहिजे. नाही चुकत नसते ते, आपला गौरवच करत. बिनपगारीन फुलं अधिकारी अशी ठेवायची, काही काम त्यांना पगार तर काही नाही. म्हणजे तुम्ही नितीन भाऊ एवढा चांगला कार्यक्रम केला ना, 2-4 जणी जरी असतात, अरे कार्यक्रम लय भारी गेला, पण जेवणाचंच गणित फसलं. आता काय खायला आलता का इथं, नाही लक्षात आलं का. असं सगळं कुछ जान, म्हणून म्हणलं कुछ जान के चलो कुछ मान के चलो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आयुष्यात. हे सांगायचं तात्पर्य असं आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचा परमार्श तुमच्यासमोर मांडण्याचा विषय असा होता, ही महाराजांची भूमिका तुमच्यासमोर ठेवली. 3 गोष्टी सांगितल्या, एक कुलदैवत, एक ग्रामदैवत आणि तिसरं पितृदैवत. याच्या पलीकडे मनुष्य देहाला दोषच नाही. पितृदैवत म्हणजे इथं पिंडदान करायचं आणि माणसं निघून गेली, हे कसं काय होईल. याचं कारण असं आहे, मला थोडं मॉनिटरला ताकद द्या बरं. याचं कारण असं आहे, इथं केलेलं पिंडदान आपल्या पितरांपर्यंत पोहोचलं. याचं कारण असं आहे, मला सांगा आई, आजपर्यंत तुम्ही लेकराला काय सांगितलं, बाळा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये का दाखवू नये, काय म्हणले, ओ महिला मंडळा बोला की, दाखवू नये म्हणले ना का खाऊ घालू नये म्हणले. आणि तुम्हाला माहिती आहे पोराच्या हाताचा नैवेद्य देव काय खाणार नाही हे माहिती आहे म्हणूनच दाखवू नये म्हणले. पण नामदेवरायांची आई म्हणली, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये, कारण नामदेवरायांच्या आईला माहिती होतं नामदेवरायांच्या हाताचा देव नैवेद्य खाणार आहे. मग आमच्या हाताचा का नाही खाल्ला, आमच्या हाताचाही खाल्ला. पण आता देव हा जड तत्वाचा भोग घेत नाही, देव हा सार तत्वाचा भोग घेतो. इथं केलेलं पिंडदान हे कोण्या परिवारामार्फत, कोण्यामार्फत, काय अनुषंगानं झालेलं आहे. आज बाबा तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला, फार प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले,
काहीच परिस्थिती नव्हती, सगळं संपलं होतं. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, आम्ही सगळ्या लेकरांना वेल सेटल केलं. आमच्या आयुष्यात ही पर्वणी बाबा तुम्ही घडून गेले. पण आज तुम्ही गेल्यानंतर तेवढीच आठवण आमच्या सगळ्यांच्या हृदयात तुमची आहे. आज तुम्ही गेल्यानंतर तुमचा आवाज, तुमचे बोललेले शब्द, या सगळ्या आठवणी आणि तुम्ही केलेलं पुण्य, त्याचं स्मरण आम्ही पुण्यस्मरणा दिवशी केलं. आणि मग गेलेलं पिंडदान हे पितृमार्फत खऱ्या अर्थानं उजव्या वर्गडीत तो पितृ आहे आणि त्यामार्फत तो ब्रह्मदेवापर्यंत जातं आणि ब्रह्मदेवापासून ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतं. आणि मग गेलेली माणसं या परिवारावर कायमस्वरूपी आशीर्वाद ठेवतात. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ एका वर्षाने तरी तुम्ही केलेलं पुण्य आणि त्याचं असणारं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. थोडासा बेस ध्यान इफेक्ट ठेवा. याचं कारण असं आहे, म्हणून या ठिकाणी एका वर्षानंतरही बाबा आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा म्हणजे आजचं हे वर्ष श्राद्ध. विठाला विठाला म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुम्ही लक्ष देऊ नाही का, जर परमार्थ चांगला व्हावा तर तिथं मन एकाग्र आवश्यक आहे. तुकोबांना कळलं, तुकोबारांना हे माहिती होतं, ते आलेच याच्यासाठी होते. तुकोबारा इथले नाहीत, ते आले कुठून यालाही प्रमाणे. आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जय ऋषी साच भावे वर्ताय. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. या आडरानात भरलेल्या जगाला समाधान सांगायला आले. ऐका, त्यांचं म्हणणं होतं, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे मन एकाग्र करावं लागल, एकाग्र चित्तानं नामस्मरण करावं लागल आणि मग समाधान भेटल. नको नको म्हणा म्हणजे हे सगळं करण्यासाठी मनाला सांगितलं, तू संसाराकडे जाऊ नको, तू परमार्थाकडे म्हणा. अरे संसार जेवढ्या जोमाने करशील, उतारवयात संसार हा प्रपंच तुला दुःख देईल आणि परमार्थ जेवढ्या जोमाने करशील, उतारवयात परमार्थ सुख देईल. म्हणा जाऊ नकोस हे म्हणा पापिष्टा, म्हणा एक करी म्हणे जाईल मी पंढरी, उभा विटेवरी पाहिलं तो सावळा, तरी जपसी हे नाम माझ्या मना. ओ माझ्या माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद.
नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझा चांगले गायक आहेत म्हणून आम्ही नाही म्हणायचं बरं का. चांगले गायक असले की आम्ही थोडं हो गायचं नाही. ते हेलेर गेले ते कुणालाच म्हणून देत नाही. आणि कुणी म्हणलं की रागाने बघतं त्यांच्याकडं. मग ते बी अनुभव ते म्हणतात तूच म्हण आम्ही काय म्हणत नाही. मग काय असतं माहिती का, ज्याचं त्याचं काम त्याला करून द्यायचं. आता मी गायन करून चालेल का, मला बोलायला सांगितलं आहे. मी महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडतो आहे. हे सांगायचं तात्पर्य काय, बाबा मी आधी पांढरी 4ला बी कीर्तन करायचो. एक 5-6 वर्षापूर्वी मी पांढरी 4ला बी कीर्तन करायचो. नंतर गोरख महाराज मी काळी 2ला कीर्तन करायला लागलो. पण आता काय होते, सकाळचं पुण्यस्मरण आणि संध्याकाळचं कीर्तन हे रोज आहे. मोठापणा अजिबात सांगायला आलं नाही, डायरी बी दाखवायची नाही. सांगायचं काम असं आहे, हे सकाळचं आणि संध्याकाळचे 2 कीर्तन याच्यात आवाज टिकवणं फार अवघड आहे. रोजच अशी चापडगावसारखी साऊंड सिस्टीम भेटणं असं नाही आहे. कधी कधी त्यांना एकाला म्हणलं मिक्सर आणा, ते करून मिक्सर घेऊन आले. अरे म्हणलं तू येडा आहेस का रे बाबा. नाही लक्षात आलं का तुमच्या अजून. बाबा लय अवघड आहे कधी कधी. काय वाटतं तुम्हाला एवढं सोपं आहे का. अहो लय तुमच्या इथं फार चांगली परिस्थिती. इकडं संप्रदायाचं बीज चांगलं आहे. काही ठिकाणी फार. एक जण मला त्या दिवशी आला, म्हणलं महाराज, म्हणलं काय झालं दादा, म्हणजे तुमचं भजन कधी सुरू करायचं. अरे म्हणलं भजन तरी म्हण, निदान कीर्तन आणि भजनातला अर्थ कळाला, फरक कळा नाही तर भजन तरी म्हण. काही एक जण त्या दिवशी बुक्का लावायला आला, त्याने असा बुक्का धरला, पांढराच पेटा होता, नाम वाढला डायरेक्ट बुक्क्याचाच. अरे म्हणलं तो कुठल्या बोठाने लावायचं याचं तरी शास्त्र घे. हे काय माहिती का, कुणाला दुखायला नाही आलो मी. काय सांगतोय लक्ष नाही का महाराज. आपण जर महाराष्ट्रात राहून आपल्याला कीर्तन भजन यातला फरक जर माहिती नसेल तर काय उपयोग राहिला महाराष्ट्रात राहून. हे सांगायचं तात्पर्य, मला मन नाही दुखवायची, पण हे सांगायचं आहे का, हे जाणून घ्या. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, हे महाधन आहे. याचा आनंद लुटा. परमार्थ देखो जी भाई पंढरपूर में क्या क्या मजा होता है. जे पंढरपुरात होतं, जे वारीला घडतं, जे इथं परमार्थात आनंद आहे, ही सगळी संतांची मांदियाळी एकत्र येते. जो नाद ब्रह्म, जो आवाज, या सगळ्या गोष्टींचा अंत करतात महाराज. हेच खरं जीवन आहे. जर माणसाला हे कळलं नाही ना, तुकोबाने कळलं होतं म्हणून तुकोबा म्हणतात नको नको म्हणा. मनाला गोविंदाचा छंद लावला, पण खऱ्या अर्थानं हे मन इतकं चपळ आहे ना, पुरती भ्रमण नाही दिशा, सप्तके पाताळ आकाशा. मन ओढाय उभ्या भिगंत रे ढोरे, किती हाकला हाकला, पिरी येत पिकावर. किती हाकला हाकला, पिरी येत पिकावर. मन वढाळ वढाळ हो हो ले ढोरे, किती हाकला हाकला, पिरी येत पिकावर. किती हाकला हाकला, पिरी येत पिकावर. मन जहर जहरी, यात न्यार रे तंतर. अरे येतू चाप मरा, त्याले उतर बंदर. मन ओढाय ओढाय, उभ्या भिगंत रे ढोरे, किती हाकला हाकला, पिरी येत पिकावर. पिरी येत पिकावर, पिरी येत वाटाळी म्हणून काय आहे यांच्याचं. भाऊ तुम्ही सगळंच नियोजन परफेक्ट लावला. सगळे टॉपची माणसं येते बघा नाही, किती सहज वाजवतात. यांचा अंग कमी हलतंय आणि बोटच जास्त चालतात. हेच लय महत्वाचं आहे. नाही तर काय नुसते आज त्या डोहलीच वाजवतात का काय नो. महाराज तीच खरी कला आहे. लक्षात नाही का गुरुजी, किती सहजता आहे तुमच्या गावात. आजही आवाज मी गुरुजींचं गायन डोकमार म्हणजे कीर्तनातलं ऐकलं आमच्या गावात. खेड शिवापूरचं आहे मी. ते माझ्या गावात आले, तुमच्या लक्षात आला असेल. श्रीरामनगर, खेड शिवापूर, शिवगंगा खोरे, त्यावेळेस गुरुजींचा आवाज आम्ही ऐकलेला आहे. अजूनही तेवढीच आवाजात सहजता आहे. आणि मन वाढाळे, पण ते गुरुजी तुम्हाला मला कळले आता वाढाळे, पण ते ह्या वयात आल्यावर कळलं. हा लय वाढाळ हो. सकाळी 10 ते 12चं कीर्तन करतोय, 7 ते 9 करतोय, 9 ते 11 करतोय, आणि गाडीत वाजल्या परत किरणला म्हणतोय पैसे कमीच पडले किरण भाऊ जरा. नाही कळलं का, किती वाढाळे म्हण. म्हणजे तिन्ही पाकिटे बसून गाडीत पोचतो तरी म्हणतो काहीतरी कमी पडलं. थांबतंय का म्हण. लय अपेक्षा. जुनी लोक चालत जाऊन कीर्तन करायची. मी काय सांगतोय, या कीर्तनात महत्त्वाचा संदेश द्यायला आलोय आज. महत्त्वाचा संदेश द्यायला. जुनी माणसं चालत जाऊन कीर्तन करायची. नंतर सायकली आल्या, नंतर 2 व्हीलर आले, आणि नंतर 2 व्हीलर नंतर मग 4 व्हीलर आल्या. मग 4 व्हीलर नंतर महाराज त्या छोट्या छोट्या गाड्या आल्या, अल्टो आल्या. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. आणि मग विकास महाराज मग ती नंतर 2 व्हीलर नंतर आपण मग अल्टो गाडी घेतली. अल्टो गाडी घेतली तर ती खडीला लागायला लागली दगडाला खेडेगावातनी. मग म्हणले आता मोठी गाडी घ्यावी. मग मी इनोवा घेतली.
इनोवा घेतली तर एका मित्रांनी फोन केला, हप्त्यावर घेतली का? त्याला म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? बरं आता इनोवा घेतली तर असं वाटतं प्रवासात दमून जातोय गाड्या अंतर काटाना, आता विमान घेतो का काय? मन वाढाळ वाढाळ थांबत नाही ते. हा न पुरती भ्रमण दाही दिशा सप्तके पाता, त्याला वाटते सगळंच मला पाहिजे नाही. अहो एखादं कीर्तन कॅन्सल झालं तर ते धावते त्याच्यावर, का कॅन्सल केलं? तुम्हाला काय नाही लक्षात आलं, सगळंच कसं होईल? सगळं मनासारखं नाही होणार. कुठेही बघा शब्द मनच आहे. ज्याचं मन समाधानी ना त्याचा परमार्थ लय मोठा आहे. हे चित्त जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत ते देवाच्या चरणावर जात नाही. खऱ्या अर्थानं परमार्थातला हिरोच मन आहे, लक्षात नाही का? मनावर परमार्थ आहे. एकाग्र चित्ताने केलेला परमार्थ तो भगवंताला आवडतो. पण मन काय थांबत नाही. एवढी अपेक्षा आयुष्यात माणसाचे. मी इथं बसलेल्या प्रत्येक जणांना सांगणार आहे, आमच्या माता मुलींना मी सांगणार आहे, महिला मंडळ हो लाडकी बहीण योजना, तुम्हाला टेन्शन काय आहे माहिती का? तुमच्या अकाउंटला हप्ता जमा झाला नाही म्हणून नाही, माझ्या आधी बाया तिला कसं काय मिळाला म्हणून रातभर झोप नाही. हा माणसाच्या जीवनाचं तुम्ही समर्पकता बघा ना. कोहम कथमितम जातम, मी कोण आहे, इथं कशासाठी आलो आणि सगळं आवरून मला कुठं जायचं आहे, याचं जर उत्तर नाही गावलं ना तर किड्या मुंग्यांसारखं जगणं झालं आमचं. आम्हाला कळलं या वयात, आम्हाला बेलूरकर गुरुजी आपल्या सगळ्यांना कळलं आहे. आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे, नितीन भाऊ तुम्हालाही सांगन, अर्ली रिटायरमेंट घ्यायची, लय आयुष्यभर काम नाही करायचं. एक मोठं वाक्य सांगणार आहे, जो प्राप्त है व पर्याप्त है, जे मिळाले ते उचितच आहे, पण याचा उपभोग कधी घ्यायचा? अहो आमची जुनी माणसं आयुष्यभर कष्ट करून गेली हो. परवा दिवशी एक 70 वर्षाचे आजोबा भेटले, रडत होते. म्हणलं काय झालं आजोबा? काय नाही म्हणले, महाराज दोथराला गाठी मारल्या, नवीन दोतर घेतलं नाही. म्हणलं पैसे नव्हते का? अहो म्हणले सगळे पैसे मीच कमावले. म्हणलं अडचण काय? म्हणलं काही नाही महाराज, नवीन दोतरी घेता आला असतं पण पोरासाठी कमवून ठेवलं. म्हणलं मग? म्हणले काही नाही, पोरांनी सगळे 7 बारे मोकळे केले. म्हणले नाही लक्षात आलं का? आजोबा कोणासाठी जगले? याचा अर्थ पोरांसाठी कमवू नका असं नाही म्हणायचं, पण स्वतःसाठी जगा ना. ते एक आजोबा 75 वर्षाचे तिकडं कोकणात फिरायला गेले. मला व्हिडिओ दाखवला. मला म्हणले महाराज कसं काय कोकण? म्हणलं मी जाऊन आलो, आधी काळजी करू नका, पण आजोबा तुम्ही ते समुद्र किनाऱ्यावर बसलेत, हात का नाही गेले? म्हणजे काय महाराज मस्करी करताय? आता काय पायाने चालता येतं का? 2 जण धरायला, 2 जण उचलायला आहेत, परत गाडी टाकायला आहे. समुद्रात गेलो की डायरेक्ट कायमचाच गेलो असतो ना. अरे म्हणलं तसं नाही आजोबा, मग तुम्ही आता या वयात गेले, तुम्हाला थोडा उशीर झाला, तुम्ही आधीच जायला पाहिजे होते. जोवर हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत आपल्या मुखात ती वाणी बोलती ना तोपर्यंत नाम घेतलं पाहिजे नाही. जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंतच वारी करून घ्या. मला सांगायचं आहे काय, परमार्थ बी असा आहे आणि प्रपंच बी असा आहे. पण माणसं थांबत नाही, उपभोग घेत नाहीत. त्याला आता आमचा एक मित्र आहे विकास महाराज, त्यांनी मला फोन केला. म्हणले कबीर महाराज तुम्हाला सुट्टी आहे का? म्हणलं 1 दिवस सुट्टी आहे. म्हणले काही नाही, तुम्ही पुण्यात येणार आहे? म्हणलं येणार आहे या दिवशी. म्हणजे तुमचं जरा नगरसेवक आमदार ओळखीचे आहेत. म्हणलं काय अडचण नाही. म्हणलं काय बाबा? काय नाही म्हणले, आपल्याला नवीन फ्लॅट घ्यायचा. म्हणले पुण्यात चांगला फ्लॅट घ्यायचा, फुल एमेनिटीज पाहिजे, सगळं जिथल्या तिथं पाहिजे नाही, क्लब हाऊस वगैरे सगळं भारी पाहिजे नाही. म्हणलं काहीच अडचण नाही, पैसा पाणी, मला काहीच टेन्शन नाही. आता मला सांगा, त्याला फ्लॅट दाखवलं, त्याने अख्खा दिवस घालवला गोरख महाराज माझा, अख्खा दिवस. शेवटी जाता जाता एक घर पसंत आलं, पण म्हणलं ही सोसायटी बी 1 नंबर आहे, सगळं चांगलं आहे. अरे म्हणलं मग चेहऱ्यावर का 12 वाजल्यात? म्हणलं याचा स्विमिंग पूल छोटा आहे, तुम्ही जागे सगळे, स्विमिंग पूल म्हणजे तो पावायचा पूल छोटा आहे. मी म्हणलं तू कामाला कधी जातो? तो म्हणला सकाळी 9ला. म्हणलं घरी कधी येतो? म्हणला रात्री 8ला. अरे म्हणलं तू काय पाठे 2ला उड्या आणणार आहेस का? काय कळलं का तुम्हाला? असून आम्ही ठरवलंय थांबायचं किरण भाऊ, 10 वर्षानंतर लय लांब कार्यक्रम आम्ही करणार नाही. खऱ्या अर्थानं तुमच्या प्रेमा खात्री. अहो कुठला प्रवास आहे? कोल्हापूरला होतो, कोल्हापूरच्या पुढं रात्री 100 किलोमीटर. आज हे कीर्तन करून परत तिकडं पोचायचे. म्हणजे एवढा प्रवास करताना लोकांना वाटतं बरं चाललंय कीर्तन, काहीवर नाही चाललं. ज्याला त्याचं कलाकारांना कलाकारांच्या अडचणी व्हायची आहेत, गायकांना गायकांच्या, कीर्तनकाराला कीर्तन. राहुल दादा घरी गेलं की लेकरं बाळं झोपलेले असतात, सकाळी पहाटे उठून जावं तरी लेकरं बाळं झोपलेले आहे. लहान लेकी माझी 5 वर्षाची निहार तोंडाकडे बघती. 1 तास झालं काहीच बोला ना. म्हणलं काय झालं हिला? तेवढ्यात म्हणते आई कोण आहे बुहारलं? बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणते. आहे लक्षात आलं का तुमच्या? हे थोडंसं रेंज आणायला लागते, उन्हात आहे ना कीर्तन, त्यामुळं कधी कधी रेंज आउट ऑफ जाते. त्यामुळं हे चिंतन असंच मांडायला लागतं तर ते मनात बसतं. आता काय होतं, लई किचकट सांगायला लागले की लोकांना कळणार नाही, आणि किचकट सांगायला लागले की लोक आम्हाला बोलावणार नाहीत. आता ट्रेंड फॉलो करावा लागतो आम्हाला. जे ट्रेंडमध्ये आहेत वो ट्रेंड मी, लक्षात नाही का? सांगायचं तात्पर्य महाराज मग मला सांगा, हे सगळं कमवलं मी करायचं कशासाठी याचा प्रश्न नाही ना कळला. मी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष नाही का, या संपूर्ण जगात, या भूतलावर सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे ज्याचं शरीर चांगलं आहे. बघा, ज्याची शरीर चांगलं आहे, शरीरापेक्षा मोठी संपत्ती या जगाच्या पाठीवर कुठलीच नाही. एकीकडे पैसा आणि एकीकडे शरीर. म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही असं बघितलं की माणसाकडे लई पैसा होता पण शरीरच कामाला आलं नाही. म्हणजे ज्याची इम्युनिटी चांगली होती, जो चांगला आहार घेत होता, जो चांगला व्यायाम करत होता. लोक म्हणतात व्यायाम करायचा, आम्हाला बॉडी नाही बनवायची. अरे बॉडी बनवण्यासाठी व्यायाम नसतो,
उतारवयात कमवलेला पैसा जर तुला उपभोगायचा असेल तर आत्ता थोडा व्यायाम कर, म्हणजे उतारवयात डायबिटीज, ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. बरं, आता मी काय डॉक्टर आहे का? मी डॉक्टर नाही. मी का सांगतोय, आम्ही अनुभवलो. मी 104 किलोचा झालतो. मला एक जण म्हणला, महाराज तुमचं पाय सुजल्यात गाडीत बसून. म्हणलं काय झालं? जरा ओव्हरलोडच झालं गणित. वजनाचं कुणाबद्दल बोलत नाही, एखादा दिसायचा जाडजोडा असतो पण तो हेल्दी बी असू शकतो. याचं कारण असं आहे, अहो आम्हाला जर याच्यात राहायचं असेल तर आम्ही शरीर जपलं पाहिजे ना. आम्ही म्हणतो अल्प आयुष्य मानव देव, शतगणिले ते अर्धरात्र खाय, आणि इथून तिकडे गेल्यावर 42 जिलबीचे येडं आणलं. नाही कळलं का तुम्हाला अजून? तर अल्प आयुष्य मानव देव कळलं, मग तू 42 जिलबीचं येडं खाल्लं. तुला विचार पडला पाहिजे होता की बाबा मी माझं शरीर खराब करतोय. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. चांगलं राहा, आयुष्य एकदाच आहे, परत नाही. इतरांशी चांगलं बोला, अरे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद भरा. एखाद्याचं दुःख आहे ना, त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा. ती माणसं फार मोठी असतात आणि त्याच माणसांना समाज लक्षात ठेवतो. ती माणसं होती तुकोबा, ती माणसं होती ज्ञानोबा, ते होते विठोबा, ते होते ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा. ही फार मोठी माणसं होती. यांचं नाव शिल्लक राहिलं कारण उत्तमची मागे. त्यासाठी मन परमार्थात आणावं लागल, मनानं परमार्थ करावं लागल. म्हणून महाराज मन हे चपळ आहे. अहो विश्वमाऊली ज्ञानोबाराय या मनाला माकड म्हणतात. हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. सांगा मला बसलेल्यांनी, सगळे प्राणी आहेत पण ज्ञानोबारांनी माकडच का निवडलं? पहिल्या चरण येणार 2 मिनिटात माकडच का निवडलं? आणि ज्ञानोबारांना माहिती होतं सगळे प्राणी एका बाजूला, पण माकड मात्र लय चालाक आहे. इकडं खाजवीन, तिकडं खाजवीन, त्या झाडावर जाईन, त्या झाडावनी त्या झाडा उडी आणीन. चांगला सप्ताह चाललाय तिथं काड्या टाकीन. कोणाचं सांगतोय? मनाचं सांगतोय, म्हणजे माकडाचं सांगतोय. मग माकड म्हणजेच मन. ज्ञानोबाराय म्हणतात हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. म्हणून तू कोण म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी. या मायाच्या अडकू नकोस. तुला काय वाटतं ही तुझी आहेत? अरे सोडून दे. अरे नाही तुझ्या कामाला येणार. मोज से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी. एक पाहती एकाची धने. या मायाजाळात मना जर अडकलास ना, लक्ष तो नाही का, फार महत्वाचा. हो स्मशानभूमीत वाक्य केलेलं आहे, मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे अपनों से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. म्हणून बघा जाणणारे आपले जगदाळे गुरुजी, काय वाटतं इथं कोण कुणाचे? बहीण कुणाची, भाव कुणाचा? नाही रे नाही मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. दादा आणि मग वृद्धपकाळ येता जवळी, मग वैद्य काय करणार? नाही कुणाचे कुणी तुझे. अरे हे सांगितलंय ते खरंच आहे.
म्हणा अरे तू येडायस का या मायाच्या हाकलास हे माया जाळ अरे तुला संपून टाकल नंतर तुला उतारवयात कळण चुकलं माझं काहीतरी असं अडकू नकोस बाबा तुकोबाऱ्या पाया पडतात मनाच्या एकदा नाही म्हणून दोनदा म्हणतात इतकं चपळ म्हणून सांगितलं ज्ञानोबाराय या मनाला माकड म्हटले सगळे प्राणी आहेत पण किरण भाऊ माकड लय चला क्या बघा ते जुने कीर्तनकार सांगायचे डोंबारी निघाला मी बाप सांगणार आहे तुम्हाला 1-2 मिनिटात पहिल्या चरणा येतो आता हे कीर्तन 10 ते 12चं नाही बरं का हे जरा लेट चालू झालं त्यामुळे लेट संपल त्यामुळे कोणी सारखं गाड्याकडं बघायचं नाही जेवढ्या वेळा गाड्याकडं बघणार तेवढं 10 मिनिटं कीर्तन अजून वाढणार बरोबर वेळेत मला बी तुमची चिंता आहे पोटाची काळजी करू नका मी बी लांबून आलोय माझेही पाय दुखतात हा थोडं इकडं तिकडं लय बी लांब येत नाही काळजी करू नका मला बी लांब जायची आणि मग सांगायचं तात्पर्य गुरुजी ते जुने कीर्तनकार सांगायचे आणि बघा ते दृष्टांत कराय एक डोंबारी बोकड माकड पलीकडच्या गावात निघाले खेळ करायचा आहे मग काय करावं असा विचार पडला पण डोंबाऱ्यांनी विचार केला गड्या एकही नावाडी दिसे ना आणि चुकून एक नावाडी दिसला आणि त्या नावाडीला सांगितलं नावाडी हो नावाडी दादा पलीकडच्या गावात न्याल का नावाडी म्हणला काय अडचण नाही नेतो म्हणले पण पहिले मेंबर कोण आहेत बघावेत पहिला मेंबर बघितला विकास महाराज मेंबर लय महत्त्वाचे बरं का मेंबर बघितलं पहिलं बोकडं का बघितलं म्हणजे बोकडंही चालेल डोंबारीकडं बघितलं डोंबारीही चालेल पण माकडं का बघितलं म्हणजे कोणाकडं मनाकडं म्हणजे माकड नाही चालणार म्हणले का म्हणले तो शांत प्राणी नाही म्हणले ते लय खतरनाक आहे तो थांबणार नाही म्हणजे जागेवर नावेत बसवायचं म्हणजे लय मोठी रिस्क आहे ते म्हणले सगळं करतो पण माकडाला नाही डोंबारी म्हणला 2 पैसे जास्त घ्या वाढून देतो पण कार्यक्रमाला या ऐकलं का तुम्हाला अजून ते म्हणले तसं काही नाही फक्त त्या माकडाचे हातपाय बांधा म्हणजे बास एवढंच करायचं म्हणजे कुणाचे हातपाय बांधायचे आई मनाचे बघा बरं मनाचे हातपाय बांधून तुम्ही मंदिरात उभे राहिले ना आणि देवाला पाया पडायचं देवाचं दर्शन घेत असताना डोळे उघडे ठेवले की मूर्ती दिसते आणि डोळे झाकलं की मनातून परमार्थ करायचं ठरवलं तर यात्रा भरते इतकं मन वढाळे इतकं चपळ आहे बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ महाराज आणि मग घेतलं म्हणले माकडाला हातपाय बांधले माकडाचे हातपाय बांधले राहुल महाराज डोंबारे नावेत झोपला बोकडाला झोप लागली डोंबाऱ्याला झोप लागली नावाडी नाव वागतोय नाव मध्यापर्यंत आली पण मला बसलेली सांगा झोप कुणाला नाही माकडाला झोप नाही म्हणजे कुणाला आता रेंज आली बघा मनाला झोप नाही ह्या कुशीने त्या कुशू त्या कुशीने ह्या कुशू ह्या कुशीने त्या कुशू मध्यापर्यंत नाव आली त्या माकडाला तिथं गवताची काडी गावली गवताची काडी घेतली बोकडाच्या नाकात घातली काय वाटतं तुम्हाला नाव जागेवर राहिली असेल क्या गाऊ कोई सुनने वाला देखे तो सब जग ही भोला देखे तो सब जग ही भोला देखे तो सब जग ही भोला मला थोडा इको द्या एका माकडानं अख्खी नाव जन्मय केली एवढं मन चपळ आहे तुकोबारांना राहावं ना तुकोबार आहे सांगतात म्हणा आता लय वेळा समजून सांगितलं आता 2दा बोलले तुकोबार आहे म्हणा आणि ऐक बाबा एकदा नाही बोलले तुला विनंती करतो तुझ्या पाया पडतो आता मनाच्या पाया पडतात आणि मनाला गोंधळून सांगतात हे म्हणा एकदा नाही 2दा नको नको अभंगाचं पहिलं नको नको मना नको
माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल भा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू हे नाही बरं का हे शेपके पाठीची बहीण शेजेची कामीनं दूर आहे किंवा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली या सगळ्यातून तुम्हाला कोण सोडवेल जर आपण मन एकाग्र केलं देवाच्या चरणाजवळ समर्पित केलं आणि एकाग्र मनाने देवाचं नामस्मरण केलं तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या विठोबा रखुमाई चला हर गलाने हरी जय 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 हरी जय 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 हरी विठोबा